माघ शुद्धाची पंचमी गोरज मुहूर्ती उत्तमी श्रीकृष्णाने वरली भैमी कृपा वर्षली विश्वावरी. माघ शुद्ध पंचमीला भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांचा विवाह संपन्न झाला. मेघातून मुक्त झालेल्या चंद्राशी कौमुदीचा जणू संयोग झाला. कृष्णरूप सागराला रुक्मिणीरूप गंगा मिळाली. प्रेमाच्या आणि आनंदाच्या लाटा उसळू लागल्या. हेवा वाटण्यासारखं सौंदर्य लाभलेल्या वधूवराची गाठ जर ब्रह्मदेवानी मारली नसती तर तो निंदनीय झाला असता. विवाहानंतर विधी सुरू झाले. आजचा दिवस आपण विवाहाचे विधी सांगत असतो, कारण विधी सगळे आता लोप पावलेले आहेत. सकाळी जायचं मंगल कार्यालयात आणि दुपारी परत यायचं. 4 दिवसाची विधी 4 तासात कशी पूर्ण होणार? त्या विधी स्वतंत्र करावं आणि तुमचं अलीकडचं काय स्वागत समारंभ करून लोकांना जेवायला घालावं. लग्नाच्या दिवशी कुणाला बोलवू नका. फक्त विधी आपले नातेवाईक. लग्नानंतर म्हणजे अक्षता पडल्यानंतर सुद्धा 6 तासाचा विधी समारंभ येतो. सगळ्यात महत्वाचा त्यातला विधी कन्यादान. भीमकाने कास्यपात्र घेऊन कन्यादान केलं. त्याचा मंत्र असा आहे, त्या सगळ्या मंत्राचे अर्थ दिलेले आहेत मी, कारण मंत्र काय तुम्हाला कोणाला वाचता येणार नाहीत. ही वाचायची पंचायती, मंत्र कोण वाचायला लागले? ही कन्या सुवर्णालंकाराने संपन्न करून विष्णुरूपी तुला ब्रह्मलोकाच्या प्राप्तीसाठी देतो. यास जगद्व्यापी परमेश्वर आणि सर्व देवता साक्षी आहेत. साऱ्या पितरांच्या उद्धारासाठी ही कन्या मी तुला देतो, असा मंत्र म्हणून त्या कास्यपात्रावर म्हणजे काशाच्या पात्रावर कन्येची ओंजळ, त्यावर वराची ओंजळ आणि त्यावर भीष्मकाची ओंजळ धरली आणि वधूच्या आईने शुद्धमतीने त्याच्यावर पाण्याची धार धरली. भीष्मकाने पुन्हा मंत्र म्हटला, कन्या मला तारो, पुण्य वाढो, उदक शुभप्रद असो, परस्परांची मने शुद्ध असोत, अखंड समृद्धी, दीर्घायुष्य, कल्याणी, शांती, पुष्टी, संतोष, जे जे कल्याणकारक आहे ते ते होवो, जे वाईट ते नष्ट होवो. हे कन्यादानाचे मंत्र आहेत. किती दिव्य अर्थ साठलेला आहे त्यात. मग वराने म्हणजे श्रीकृष्णाने रुक्मिणीच्या उजव्या खांद्याला स्पर्श केला आणि मंत्र म्हटला, हे ब्रह्मदेव स्वरूप दाता, हे कन्यारूपी धन मला देत आहे. इच्छा इच्छेला मिळाली. हे वधू, संसाराच्या इच्छेने मी तुझा स्वीकार करीत आहे. हे तुझे कार्य आहे. तू पावसासारखी उत्पादक आहेस. देवरूपी दाता तुला मला देव. पृथ्वी स्वरूप अशा तुझा मी स्वीकार करतो. धर्म प्रजा सिद्ध्यर्थम कन्याम प्रतिगृह्णामि. धर्म आणि प्रजा यांच्या प्राप्तीसाठी मी कन्येचा स्वीकार करतो, असं वराने म्हणायचं असतं. मग भीष्मक म्हणाले, हे गृहस्था, माझ्या शक्तीप्रमाणे अलंकार घातलेली ही कन्या मी तुला दिली आहे. तिचं संरक्षण कर.
हे कन्ये, तू माझ्या पुढे व्हावेस, तू माझ्या पृष्ठभागी असावेस. हे कन्ये, तुझं दान केल्याने मी मोक्षाला जाईन. कन्यादान केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि आता मुलगीच नकोय, मुलाचे लग्न होईल वरड. आता कन्या पोटातच मारल्या, पाप केली, फळभोग. आता समाजाचा, लोकसंख्येचा तोल जर बिघडला तर अनर्थ होईल ना. म्हणून निसर्गाच्या विरोधात कधी जाऊ नये. त्वद्दानान् मोक्षमाप्नुयान् असं मंत्र आहे. तुझ्या दानाने मला मोक्ष प्राप्त होईल. माझ्या वंशकुळात जन्मलेली, मी पालन केलेली ही कन्या मी तुला दिली आहे. हिच्यापासून पुत्र पौत्र यांची वृद्धी होणार आहे. धर्मात, कामात, अर्थात हिचं उल्लंघन करू नकोस. धर्मे च अर्थे च कामे च नातिचरितव्या त्वया इयं. असं वधूपित्याने म्हटलं की धर्म अर्थ काम याच्यामध्ये हिचा अतिक्रम करू नकोस. आणि मग भगवान श्रीकृष्णाने म्हणजे वरानी प्रतिज्ञा केली आहे. धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामी नातिचरामी नातिचरामी. लग्नामध्ये शपथ घेतली आपण की धर्माच्या बाबतीत, अर्थाच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत मी हिचं उल्लंघन करणार नाही. किती लोक प्रतिज्ञा पाळतात? स्त्रीनी पतिव्रता असावं, पुरुषांनीही पत्नीव्रत असावं. दोघांनाही नियम लागू आहे ना. मग भीष्मकानी खाली बसून कन्यादानाच्या सिद्धीकरता अग्निरूप सुवर्ण जलासह वराच्या हातामध्ये दिलं. सोनं द्यायचंय. इदम न मम, हे माझं नाही, हे तुझं आहे, घे. मग तांब्या, पंचपात्रे, गायी, म्हशी, घोडे, हत्ती, दास, दासी, गाडे, रथ, अलंकार अर्पण केले. अहो, कन्येचा वाटा आहे ना, तिचा तिला दिलाच पाहिजे. आपली परिस्थिती असेल तर मुलीकरता भरपूर खर्च करा. मुलाचा अधिकार आहे तसा मुलीचा अधिकार आहेच ना. त्यानंतर उपाध्याय सुदैवाने अभिमंत्रित केलेलं पाणी कास्यपात्रामध्ये ओतून वधूवरांच्या मस्तकावर सिंचन केलं. मग कृष्णाने रुक्मिणीच्या उजव्या कुशीला स्पर्श केला. मग उमराच्या ओल्या ढाळीने अभिषेक केला. मग वधूवरांना समोरासमोर बसवलं आणि त्यांच्या भोवती सूत बांधलं. कंठस्थानी, कटिस्थानी प्रदक्षिणा करून सूत गुंडाळलं. परित्वा गिरवणो हा मंत्र म्हटला. कटीचे सूत वरून व कंठाचे सूत्र खालून काढले. त्याला कुंकू लावून पिळ घातला. त्यात हळकुंड आणि लोकर बांधली. कटीसूत्र वराने वधूच्या डाव्या मनगटात बांधलं आणि नीललोहितम हा मंत्र म्हटला. कंठातील सूत्र वधूने वराच्या डाव्या मनगटात बांधले. यामुळे वधूच्या शरीरातील कृत्या जाते आणि संसाराला वर बांधला जातो. नाथ म्हणतात, कृष्ण आणि रुक्मिणीच्या मनगटात बांधण्याकरता जे सूत होतं त्याच्या तो विश्वनिर्मितीचा धागा होता. पहिलं सूत सूक्ष्म होतं, ते अव्यक्त होतं. ते 8 प्रकारांनी वाढलं. भूमिरापो मनो वायू खम मनो बुद्धिरेवच, हे 8 प्रकारे त्यातून सृष्टी निर्माण झाली आणि त्यातून अनंत तुकडे झाले. ही अनंत सृष्टी निर्माण झाली. मूळचा तंतू एक ब्रह्माचा आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, त्याचे 2 झाले, पुरुष आणि नारी. पुरुष तंतू कृष्णाच्या हाती बांधला आणि नारीचा तंतू रुक्मिणीच्या हातामध्ये बांधला.
रुक्मिणीच्या अंगावरचं जे वस्त्र होतं ते फेडून कृष्णमय वस्त्र तिने परिधान केलं. असा हा विधी, कन्यादानाचा विधी सगळ्यात महत्वाचा. तो झाल्यानंतर पुढचा विधी आहे अक्षतारोपण. माझ्या या 100 रुपयाच्या पुस्तकामध्ये सगळे विधी दिलेले आहेत आणि आप्पांच्या या पुस्तकामध्ये ओबीबद्ध आहेत सगळे. वधूवरांनी एकमेकाच्या हातावर दूध आणि तूप घातलं, नंतर तांदूळ घातले. भीष्मकांनी दोघांच्या ओंजळीमध्ये सुवर्ण ठेवलं. कन्या तारयतू हा मंत्र म्हटला. मग वधूवरांनी एकमेकाच्या मस्तकावर अक्षता टाकल्या. याला अक्षतारोपण म्हणतात. ह्याच्या प्रतिज्ञा आहेत. वधू म्हणाली, भगो मे काम समृद्धताम, माझी ऐश्वर्याची इच्छा पूर्ण हो. वर म्हणाला, माझी त्यागाची इच्छा पूर्ण हो. वधू म्हणाली, माझी संपत्तीची इच्छा पूर्ण हो. वर म्हणाला, माझी धर्माची इच्छा पूर्ण हो. वधू म्हणाली, माझी संततीची इच्छा पूर्ण हो. वर म्हणाला, माझी कीर्तीची इच्छा पूर्ण हो. असे मंत्र म्हणून वधूवरांनी एकमेकाच्या मस्तकावर अक्षता टाकल्या आणि ही एक एक प्रतिज्ञा उच्चारली. नंतर वराने आपल्या मस्तकावरचे एक फूल घेऊन दूध आणि तुपाच्या मिश्रणामध्ये बुडवून कन्येच्या कपाळाला तिलक लावला आणि मग एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घातले. हा अक्षतारोपण विधी. पुढचा विधी तोही महत्वाचा, मंगळसूत्र बंधन. वरपक्षाच्या सुवासिनींनी वधूवरांना पूर्वेकडे तोंड करून बसवलं. वधूला वस्त्र कंचुकी अर्पण केली. मंगळसूत्र गुंफून कोणाकडून आणलं? स्वर्गातल्या तिलोत्तमादी अप्सराकडून आणलं. कारण मंगळसूत्र हे नायकिंडकडून आणावं लागतं असं एक, कारण ती अखंड सौभाग्यवती असते. तिचं काय एक नवरा मेला दुसरा असतो, दुसरा मेला की तिसरा असतो, तिला वैधव्य कधी येतच नाही, म्हणून तिच्याकडून आणतात ते. मंगळसूत्र कृष्णाच्या हातात दिलं. भगवान म्हणाले, हे पतिव्रते, हे मंगळसूत्र म्हणजे माझ्या जीवनाचं प्रतीक आहे, म्हणून हे तुझ्या गळ्यामध्ये मी बांधतो. जीवेत शरदशतम, 100 वर्ष तू जग, असं म्हणून वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं. वधूला अलंकार घातले. मग गणपतीची पूजा केली. मग मंत्रांनी पूजा केलेल्या सुपाऱ्या वधूवरांच्या वस्त्राला बांधल्या. मग आप्तांनी आणि वृद्ध सुवासिनींनी वधूवरांच्या कपाळावर ओल्या अक्षता लावल्या, आशीर्वाद दिले. मग महालक्ष्मी, पार्वती, शनी या देवतांचं पूजन केलं. मग वधूवरांनी सुवासिनींना आहेर दिले. मग वधूवर मस्तकाला मस्तक टेकून उभा राहिली. हा एक विधी आहे. ते बघून सगळे हसायला लागली. रुक्मिणी खूप लाजली. तेव्हा कृष्ण तिच्या कानामध्ये हळूच म्हणाले, रुक्मिणी, डोक्याला डोकं लावून उभा राहावं याचा अर्थ एक विचाराने राहावं. रोज डोक्यावर डोकं आपटू नये. याचा अर्थ असा आहे, एक विचाराने दोघांनी राहावं. प्रत्येक रूढीमध्ये, प्रत्येक परंपरेमध्ये काहीतरी भव्य अर्थ भरलेला आहे. पण आमच्या महामूर्ख बुद्धिवाद्यांना काही कळत नाही. बेअक्कल आहेत सगळी, स्वतःला विचारवंत म्हणणारी. अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही ना, तेवढी अक्कल कुठे आहे? त्यानंतर विवाह होम, बोहल्यावर विवाह होम चालला होता, तिकडे गेले. बोहल्यावर वधूवरांना बसवलं. वराचं तोंड पूर्वेकडं आणि उजव्या बाजूला वधू होती.
वधूला पत्नीपणा प्राप्त होण्याकरता, भार्यात्व प्राप्त होण्याकरता हा विधी आहे. दोघांनी तुपांच्या आहुत्या दिल्या. पुरोहितांनी मंत्र म्हटले, हे अग्नी, तू या कन्येचा दाता आहेस. तू या वधूला आणि वरांना एक विचाराने राहण्याला उत्सुक करतोस. तू आम्हाला मित्रासारखा आहेस, असा मंत्र म्हटला. नंतर पाणीग्रहण हा विधी. पाणी म्हणजे हात. कृष्णाने रुक्मिणीचा उजवा हात उजव्या हाताने धरला आणि पाणीग्रहण केलं. प्रतिज्ञा उच्चारली, हे स्त्रिये, तू मला पती करून माझ्या संगतीने राहून वृद्धावस्था संपादन करणार आहेस. म्हणून तुला सौभाग्य प्राप्त होण्याकरता तुझं मी पाणी ग्रहण करतो. भग, आर्यमा, सविता, पूषा या देवतांनी गृहस्थाश्रमातील सर्व कर्म चालवण्याकरता तुला माझ्या स्वाधीन केलं आहे. असा हा पाणीग्रहणाचा विधी झाला. त्यानंतर लाजा होम असतो. लाजा म्हणजे साडीच्या लाह्या. त्याला चुकून लोक लज्जा होम म्हणतात, कारण लव्ह मॅरेजमध्ये लज्जा होम आधीच झालेला असतो, लग्नाच्या आधीच. नंतर करायचं काही कारणच नव्हतं. हा लाजा म्हणजे साडीच्या लाह्या. वराने वधूच्या हाताला तूप लावलं. तिच्या उंजळीमध्ये लाजा म्हणजे साडीच्या लाह्या ठेवल्या. मग वधूवरांनी आपल्या हाताने त्या लाजांची आहुती दिली. मंत्र म्हटला, दैदीप्यमान आर्यमा नावाच्या देवतेला आजपर्यंत पुष्कळ कन्यकांनी हवीरद्रव्याच्या रूपाने संतुष्ट केले. तोच हा अग्नी आहे. त्याने वधूचे आई, बाप, बंधू यांच्यावरची प्रेम कमी करावे, त्यांच्या कुळातून त्याला मुक्त करावे आणि माझे आई वडील, बंधू यांच्यावरचं प्रेम वाढवावं. माझे कुळ न सोडता माझ्यावर अनुरक्त होण्याची तिला बुद्धी द्यावी. माहेरचं प्रेम कमी झाल्याशिवाय सासरी नीट मुलगी नांदत नाही. पहिली 2-3 वर्ष मारामाऱ्या त्याच असतात, चालले माहेरी, चालले माहेरी. म्हणून या मंत्रामध्ये माहेरच्या तिचं प्रेम कमी करावं आणि सासऱ्या सासूच्या घरावरचं प्रेम वाढवावं असा मंत्र आहे, अशी प्रार्थना आहे. नंतर उदकपात्रे, होमपात्रे घेऊन अग्नीला प्रदक्षिणा केली आणि पत्नीला विनंती केली, हे स्त्रिये, मी सामवेद रूप आहे, तू पृथ्वी रूप आहेस. उभयता आम्ही अग्नी ब्राह्मण यांच्या समक्ष विवाह करू आणि प्रजा निर्माण करू. एकमेकावर प्रेम करू. स्वरूप इत्यादी गुणांनी एकमेकांना आवडते होऊ. एकमेकाशी निष्कपटपणे वागून 100 वर्षे जगू, म्हणजे संसार करू. असा हा लाजा होमाचा विधी, म्हणजे साडीच्या लाह्या अग्नीमध्ये अर्पण करणं, आहुती देणं. नंतरचा विधी आहे अश्मारोहण. अश्मा म्हणजे दगड, कळलं. मग वराने वधूला विनंती केली, दोन्ही पाय तू सहाणेवर ठेवून पूर्वेकडे तोंड करून उभी राहा. दगडावर का उभं राहायचं? मंत्र आहे, हे वधू, हा पाषाण जसा घट्ट आहे तशी तू मनाने घट्ट हो. तुझे अहित करणारे जे आहेत त्यांना आपल्या सद्वर्तनाने तू वश कर. संसारामध्ये दगडासारखं घट्ट राहावं लागतं. दोघांचाही सारखा संशयी स्वभाव असला तर बायको नवऱ्यावर संशय घेते, नवरा बायकोवर संसार घेतो आणि संसाराची वाट लागते. म्हणून अश्वारोहण आहे, दगडासारखं स्थिर राहा.
सहाणेवरून उतरून पुन्हा एकदा लाजाहोम केला आणि नंतर सगळ्यात महत्वाचा विधी सप्तपदी. विवाह होमाच्या उत्तरेला तांदळाच्या 7 राशी केलेल्या होत्या. त्या राशीवर वधूने आपला उजवा पाय ठेवला, वराच्या हातात हात गुंफला. वधू आणि वर हळूहळू सप्तपदी करू लागले. एकेका पावलाने विकास, प्रगती, उन्नती साधू लागले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रुक्मिणी, सप्तपदीच्या मंत्रातील भाव लक्षात घे. यात सगळ्या संसार सुखाचं त्यामध्ये मर्म साठवलेलं आहे. असा हा विधी आहे. आप्पांनी पद्यामध्ये हा विधी फार सुंदर वर्णन केलेला आहे. वधू तू माझी या संगे एक पाऊल चालसी, अन्नदा पुत्रदा होई अनुकूल सदा तशी. हे वधू, पहिली प्रतिज्ञा, सप्तपदीतली पहिल्या पावलाची प्रतिज्ञा. तू माझ्याबरोबर एक पाऊल चालली आहेस, त्यामुळे तुझं माझं सख्य झालं आहे. तू मला अन्न देणारी हो, मला अनुकूल वाग. आपण उभयता पुष्कळ पुत्रांना जन्म देऊ, ते पुत्र शतायू होत. वधू तू माझी या संगे चालसी 2 पाऊले, बळवाड विणारी हो माझे तू नित्य निर्मळे. हे वधू, तू माझ्याबरोबर 2 पावलं चाललीस, माझं बळ वाढव, म्हणजे माझा आत्मविश्वास जागृत कर. तुम्ही कशाला चाललात, तुम्हाला काय जमायचंय, सारखा आत्मविश्वास त्या नवऱ्याचा खच्ची करू नका. आत्मविश्वास वाढवा. त्या 3ऱ्या पावलाला पाऊले माझी या संगे 3 तू चालली सही, ऐश्वर्य वाढवी माझे धनधान्य समृद्धी. हे वधू, तू माझ्याबरोबर 3 पावलं चाललीस, माझं धन, ऐश्वर्य, सुखसमृद्धी वाढवणारी हो. चालसी माझी या संगे पाऊले 4ही आता, भरवी वर्तनी माझ्या भव्य दिव्य उदात्तता. तू माझ्याबरोबर वधू 4 पावलं चाललीस. तू माझ्या जीवनामध्ये काव्य, दिव्यता आणि उदात्तता निर्माण कर. सुभगे माझी या संगे चालसी 5 पाऊले, कन्यापुत्र मला देई दीर्घायू सद्गुणी भले. हे वधू, तू माझ्याबरोबर 5 पावलं चाललीस. तू मला सद्गुणी, दीर्घायुषी, सज्जन कन्या आणि पुत्र दे. कन्या असल्याशिवाय संसाराला पूर्णता नाही. बहिणीचं नातं त्या मुलाला लहानपणापासून जर घरी नसेल, तो इतर मुलीकडे बहिणीच्या नात्याने बघणारच नाही ना. घरामध्ये बहिणीचं नातं पाहिजे ना. म्हणून मी सांगतो नेहमी वधूवराच्या संमेलनामध्ये, ज्याच्या घरी मुलगी नाही तिथे मुलगी देऊ नका, म्हणजे अक्कल येईल त्यांना काहीतरी, दुसरं काही नाही. हे वधू,
तू माझ्याबरोबर 6 पावलं चाललीस. सुशीले माझिया संगे चालसी पाऊले 6. ऋतूत सर्वही माते सुखदा होत तू रहा. सर्व ऋतू मने मला सुखदायक हो. देवधर्मा द्विजा साक्षी ठेवुनी 7 पाऊले. चालताही आता माझी सखा झालीस उज्ज्वले. हे वधू, तू माझ्याबरोबर आता 7 पावलं चाललीस म्हणून तू माझी सखा झालीस. वैदिक धर्माने स्त्रीला बरोबरीचं नातं दिलं आहे. सखा, पत्नी आपल्यापेक्षा कमी नाही. आता तर उलट आहे, नवऱ्यापेक्षा मुलीच हुशार आहेत. मुली शिकायला लागल्या आता ना, त्यांच्या बुद्धिमत्तेची चीज व्हायला लागला. आता सप्तपदीचा हा विधी सर्व सौख्याचा निधी आहे. त्याच्यातील भाव आपल्या प्रपंचामध्ये जर आपण आणू तर सर्व हेतू पूर्ण करतील. पत्नीला सखा मानून धर्माने तिला बरोबरीचं स्थान दिलं आहे. म्हणून मनुस्मृतीने सुद्धा सांगितलंय, जिथे नारीची पूजा होते तिथे देवता रममाण होतात. आपल्या धर्मा इतकं स्त्रीला उच्च स्थान जगात कोणी दिलेलं नाही. म्हणून तर आपल्या देशामध्ये स्त्री पंतप्रधान होऊ शकली. अमेरिकेत झाली का? कुठल्या देशात झाली? फार थोड्या देशात. त्यात अग्रक्रम आपला आहे. किती ब्रह्मवादिनी स्त्री आपल्या देशात होऊन गेल्या. गार्गी, मैत्रेयी, अपाला. गीता प्रेसचा नारी विशेषांक म्हणून आहे, कधी मिळालं तर अवश्य विकत आणा सगळ्या बायकांनी. भारतामध्ये होऊन गेलेल्या शेकडो स्त्रियांची त्यात चरित्र आहेत, त्यांचं कार्य आहे. ब्रह्मवादिनी आहे. अहो, त्या गार्गीनं जनकाच्या दरबारामध्ये याज्ञवल्क्याला भंडावून सोडले, अशी ब्रह्मवादिनी ती. तेव्हा बरोबरीचं स्थान भारतीय संस्कृतीनं स्त्रीला दिलं, याच्यापेक्षा वेगळा सन्मान काही असतो का? आपण आमच्या लिहिलंय, प्रिये सखा या नात्याने पत्नी मानिली वेदाने. याहून आता वेगळेपणे सन्मान काही उरतो ना. सर्वोच्च सन्मान स्त्रीचा केलेला आहे. त्यानंतर ईशान्य दिशेला ठेवलेला कलश आणला, कृष्णाने आपल्या मस्तकाला लावला आणि मग वधूच्या मस्तकाला लावला. त्यातील जल घेऊन आपल्या आणि तिच्या मस्तकावर सिंचन केलं आणि मग बोहल्यावर बसले. नंतरचा विधी होता कान पिळण्याचा. त्यानी खुणाविता पुढे येत भीष्मकाचा धाकटा सुत. दाटे तयाच्या चित्तात कौतुक आदर भीती. आता कृष्णाचा कान पिळायला मेवणे घाबरायला लागले. त्या रुक्मीची विटंबना केली म्हणले, आपली केली म्हणजे काय करायचं? कान पिळण्यासाठी रुक्मिणीच्या भावाला बोलावलं. मग रुक्मनथ आला. भगवान म्हणाले, रुक्मनथा घाबरू नकोस. तुझ्या बहिणीला ती न्यायानं आणि धर्मानी वागत असताना जर मी छळलं, पुरुषत्वाच्या अहंकारामुळं न्यायनीती बाजूला सारून जर तिला गांजलं, तर माझा कान धरण्याचा तुला अधिकार आहे. तेव्हा मेवण्याचा कान धरायचा आपल्याला अधिकार आहे. तेवढ्यानी नाही ऐकला तर कानात मारण्याचाही अधिकार आहे आपल्याला.
काही मेहुण्या अशा असतात की त्याशिवाय ताळ्यावरच येत नाहीत, कानाखाली वाजवल्याशिवाय. तर या रूढीचा अर्थ असा आहे की धर्माने नीतीनं वागत असताना तिला छळू नकोस, नाही तर तुझा कान पिळीन मी. मग कृष्णाने कानपिळ्याचे पागोटे म्हणून त्याला सुवर्णाचा मुकुट दिला. रुक्मिणीच्या मनामध्ये रुक्मीचा अपमान झाल्याचा जो सल होता तो दूर झाला. मग रात्रीचा विधी आहे तारका दर्शन. रात्री सूर्यास्तानंतर आकाशामध्ये ध्रुव, अरुंधती, सप्तर्षी हे तारे दाखवले. आता कार्यालय दुपारी 12 वाजताच दाखवते. बघितला की ध्रुव? हो बघितला म्हणते, थापा मारते सगळे. रात्री दाखवायला पाहिजे. भगवान म्हणाले, भारी आहे, या ध्रुव ताऱ्याप्रमाणे संसारामध्ये तुझं चित्त स्थिर राहू दे. हे सप्तर्षे, हे ध्रुवा, हे अरुंधती, माझा पती शतायू व्हावा, मला संतती प्राप्त व्हावी अशी मी इच्छा करते. सगळे विवाहाचे मंत्र हे संतती चांगली प्राप्त व्हावी, दीर्घायुष्य व्हावी असे अर्थ त्यात आहेत. पण आता विज्ञान असं सांगतंय की हळूहळू एक 5-50-100 वर्षांनी माणसं सगळी संतती होणारच नाही याची अवस्था आहे. मध्य युरोपातले जे हॉलंड, डेन्मार्क हे देश आहेत की नाही, संपन्न देश आहेत, संतती नाही. जेवढी श्रीमंती आणि शिक्षण तेवढी संतती नाही. मग संततीचं महत्त्व कळेल. पूर्वी आमच्या अनाथ बालकाश्रमामध्ये मुलं दत्तक घ्यायला पालक मिळत नव्हते, आता मुलं मिळत नाहीत. परदेशातून पालक येऊन पैसे देऊन मुलं घेऊन चाललीत. म्हणून विवाहाच्या सगळ्या मंत्रामध्ये सुप्रजाजन शास्त्र आहे, चांगली संतती निर्माण व्हावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, आता चौथ्या दिवशी भीष्मक म्हणाले, आता सूनमुख पाहण्यासाठी वरमायेला निमंत्रण पाठवा. मग देवकीला निमंत्रण गेलं. देवकी आली. शुद्धमती म्हणाली, जिच्या हृदयामध्ये सदैव कृष्ण परमात्मा आहे तिची कूस धन्य आहे. देवकीला नमस्कार करून चांगल्या आसनावर बसवलं. वाजंत्री वाजू लागल्या. देवकीला पंख्याने वारा घालू लागले. शुद्धमतीने देवकीला पानाचे विडे दिले. त्याचा पीक धरण्याकरता सोन्याच्या पीकदाण्या धरल्या. बाहेर गुढ्या उभारल्या होत्या, खाली पायघड्या घातल्या होत्या. देवकीने कृष्ण रुक्मिणीला अनुरूप अत्यंत सुंदर असा कृष्ण रुक्मिणीचा जोडा पाहिला. असा जो सुंदर जोडा जगात नाही, यांना माझी दृष्ट लागेल म्हणून देवकीनं वधूवरावरून निंबलोण उतरून टाकला. तो निंबलोण भक्षण करण्याकरता अग्नी आला आणि भक्षण केल्यावर अग्नीचे त्रिविध ताप नष्ट झाले. मग सुनेला रुक्मिणीला मांडीवर बसवलं. सुना लहान होत्या म्हणून मांडीवर बसवणं शक्य होतं. आता सून 35 वर्षाची, सासूची मांडीच मोडून द्यायची. दोघी जाड, सासू कोणती सून कोणती ओळखूच येत नाही. रुक्मिणीला मांडीवर बसवलं. तिच्या डोक्यावर जडित भवरी ठेवली. भवरी नावाचा अलंकार डोक्यावरचा एक मारवाडी बायका घालतात बघा. त्यावर कळस घातला. सुखाने भरलेल्या दृष्टीने सूनमुख पाहिलं. सुनेला मौल्यवान अलंकार दिले. नंतर एक सुवासिनी आली. तिने उखाण्यामध्ये पतीचं नाव घेतलं आणि वधूवराच्या वस्त्राची गाठ बांधली आणि कानामध्ये म्हणाली, ही तुमची आता जन्माची गाठ मारली बरं का, एकमेकांना सांभाळा.
गाठ तुटेल असं वागू नका. पुढचा विधी आहे ऐरणी दान. ऐरणी कशाला म्हणतात? ती लोखंडाची नव्हे, वेळूची केलेली लहान लहान 16 सुपं आणि मोठी डाली, त्यात ती सुपं घालतात, त्याला ऐरणी म्हणतात. त्यामध्ये वस्त्र, फल, तांबूल, दीप, पंचखाद्य ठेवलेलं असतं. तिला ऐरणी म्हणतात त्या सुपाच्याला. वरमायेला ऐरणीचं दान करण्यात येतं. नंतर भीष्मकाने वसुदेवाच्या डोक्यावर दीपयुक्त झाल धरली. मोठं ताट असतं किंवा परत असते आणि त्याच्यात बारके 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 दिवे लावलेले असतात आणि ते डोक्यावर ठेवणं, त्याला झाल म्हणतात, दीपयुक्त झाल म्हणतात. हे काय आमच्या वेळेला सगळं होत होतं. माझ्या लग्नात कसं होतं, आमच्या बायकोचे मामाच वेदवेत्य ब्राह्मण होते, दशग्रंथी, आणि आमचे दामोदरी दशग्रंथी होते. दोन्ही बाजूचे ब्राह्मण एकापेक्षा एक होते. त्यामुळे दोघांच्या स्पर्धेनं, कॉम्पिटिशननं मंत्र चालली होती दोघांची. त्यामुळे सर्व विधी पार पडले त्या काळामध्ये, आणि त्या काळात होत होते, आता होत नाहीत. वेळ कोणाला आहे? गाडी पकडायची, 4ला निघायचं आहे, रात्री पोचलं पाहिजे. म्हणलं अरे करता कशाला लग्न? जावा रजिस्टर ऑफिसमध्ये जावा, फॉर्म भरा, झालं लग्न, संपला विषय. भीष्मकाने दीपयुक्त झाल वसुदेवाच्या डोक्यावर धरली आणि म्हणाले, आजपासून माझ्या कन्येचं सर्व दायित्व तुमच्यावर आहे. आपण बलराम थोर यादववीर आहात, आपल्यावर आमचा भार आहे, सांभाळून घ्यावं. आणि मग तिथून हा दीपयुक्त झालाचा विधी झाल्यानंतर तिथून घरी जाण्याकरता वरात निघाली. कारण लग्न वधूच्या घरी होतात ना. मग वधूच्या घरातून वराच्या घराकडे जाण्याकरता वर यात म्हणजे वरात, वर जाणे, या म्हणजे जाणे. गृहप्रवेशासाठी वरात निघाली. 1000 मुख असलेल्या शेषाला सुद्धा त्याचं वर्णन करता येणार नाही. व्यास, वाल्मिकी, बृहस्पती, कालिदास या सर्वांनी मिळून जरी वर्णन केलं तरी आमचे आप्पा म्हणतात ते अपुरं ठरेल. कारण स्वतः परब्रह्म मायेसह मिरवित होतं. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीसह हत्ती अंबारीत बसले होते. भोवती यादवांची मांदियाळी म्हणजे समूह होता. वधूवरावर पुष्पवर्षाव होत होता. गीत वाद्य यांचा आवाज निनादत होता. हत्तीच्या गंडस्थळातील मद, कुंकुम, कस्तुरी यांचा सुवास सगळीकडे दरवळत होता. सगळं द्वारका नगर शृंगारलं होतं. रथावरती भगवान रुक्मिणी सह शोभायमान. पुष्पवर्षाव दोन्ही कडून होत होता वरचेवरी. गंधर्वाचे गायन अप्सरा करीती नर्तन. साथ करी किन्नरगण मृदंगादी वाद्यानी. अशी वरात निघाली होती. द्वारकेमध्ये घरोघर गुढ्या तोरणं उभा केली होती. दारावर केळीचे खांब उभे केले होते. त्याच्यावर केळीचे घड शोभत होते. दारोदारी जलाने भरलेले कुंभ ठेवले होते. त्यामध्ये दही, अक्षदा, दुर्वा टाकल्या होत्या. त्यावर दिवे ठेवले होते. फुलांच्या हाराचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. वातावरण सुगंधमय झालं होतं. वधूवरांना पाहण्याकरता खूप गर्दी झाली होती. नगरातील नागरिक धावत होते.
कोणी माडीवर चढले, कोणी गोपुरावर चढले, कोणी दारामध्ये आले, कोणी रस्त्यावर उभा राहिले. जिथे होते तिथून फुलांचा वर्षाव करत होते. देव आकाशातून सुमन वर्षाव करत होते. सगळीकडे जय जयकार होत होता. जय जय राम कृष्ण हरी, जय जय रुक्मिणी सुंदरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय रुक्मिणी सुंदरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय रुक्मिणी सुंदरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. वरात पाहण्याकरता खूप गर्दी झाली होती. कृष्णाच्या रूपाकडे कितीही पाहिले तरी तृप्ती होत नव्हती. म्हणून कृष्णापाशी न येताच काही जण अंतश्चक्षुने कृष्णदर्शनाचा आनंद घेत होते. पदोपदी सुवासिनी कृष्णाला ओळखत होत्या आणि म्हणत होत्या, काय भाग्यवान आहे भीमकी. रस्त्याने खूप गर्दी झाली होती. त्या गर्दीमध्ये एका संन्याशाला एका वेश्येचा धक्का लागला. कारण ती वरात बघण्यामध्ये कृष्णाच्याकडे पाहता पाहता स्वतःला विसरून गेली होती. संन्याशाला राग आला. हातातील दंड घेतला आणि वेश्येला ठोकून काढलं. ती बिचारी कृष्णाकडे पाहता पाहता देहभान हरपली होती. आणि संन्याशी मात्र रागाने तिला लाथा घालत होता. ओरडत होता, मला विटाळ का केलास, मला विटाळ का केलास. ती वेश्या खदखदा खदखदा हसू लागली. ती म्हणाली, संन्याशी बुवा, अजून तुमचा क्रोध गेला नाही. तुम्ही कसले संन्याशी. दंड आणि लंगोटी याची विटंबना आहे. तुम्हाला आत्मदृष्टी नाही. मी श्रेष्ठ दुसरा कनिष्ठ हे विषयभेदाचे अज्ञान अजून गेलं नाही. सर्वाभूती ईश्वर समान आहे हे तुम्हीच सांगता ना. पण आपले विकार अजून गेलेले नाहीत. मग कामक्रोधाचा त्याग केला नाही तर संन्याशी कसले. तुमचं हे वागणं म्हणजे संन्याशाच्या कपड्याचीही विटंबना आहे. शेंडी उपडली, संन्यासाश्रमाने शेंडी काढून टाकतात, पण वासना मात्र चौपट वाढली म्हणजे मग त्या संन्यासाश्रमाचा काय उपयोग. डोळ्यांनी कृष्ण पाहिल्यावर सर्वांना समान मानण्याऐवजी जो विटाळ मानतो तो आंधळा आहे. असा वाद चालू असताना लोक आडवे आले आणि दोघं दोन बाजूला गेले. गंधर्व गात होते, अप्सरा नाचत होत्या, किन्नरगण वाद्यांची साथ करत होते. हास्य विनोदाला भर आला होता. आणि मिरवीत 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 ऐशी आनंदे मिरवीत वरात आली वरगेही. वराच्या राजवाड्यामध्ये ती वरात आली. उंबरठ्यावर ठेवलेलं धान्याचं माप वधूने कृष्णाचा आधार घेत घेत उजव्या पायाने उलथून टाकलं. हे आता सिनेमात मालिकेमध्ये दाखवतात एखादे चुकून कुठतरी. नंतर ग्रहप्रवेशानिमित्त होम झाला. वराने प्रार्थना केली, ब्रह्मदेव आपल्या उभयतापासून चांगली संतती निर्माण करो. आर्यमा सूर्य आम्हाला पुष्कळ आयुष्य देव. हे वधू,
तू मनामध्ये खिन्न न होता माझी ग्रहस्वामिनी हो. माझ्या इष्टमित्रांना, माझ्या सेवकांना, माझ्या कुटुंबियांना तू सुख दे. मी पाळलेल्या जनावरांचंही पोषण कर, त्यांना सुख दे. हे वधू, तू विचारपूर्वक सर्वाविषयी समष्टीनं वाग. ज्याच्यापासून मला दुःख होईल असं कृत्य करू नकोस. तू सुखाने राहा, म्हणजे त्यापासून तुझं कल्याण होईल. हे वधू, तू आपलं मन चंचल होऊ देऊ नकोस. सर्वांना प्रिय होशील, कीर्तिमान होशील असं वाग. तुला पुत्र होत, तुला यज्ञ याग हे धार्मिक कृत्य करण्याची इच्छा धर. हे इंद्रा, तू या वधूला सुपुत्र होतील, हिला ऐश्वर्य प्राप्त होईल असा वर दे. हिला 10 पुत्र झाल्यावर मी 11वा होईल. 10 मुलं झाल्यानंतर पत्नीला आई मानावं असं म्हटलंय. हे वधू, तू सासू सासऱ्याची उत्तम प्रकारे सेवा करून त्यांची आवडती हो. त्यांच्यापासून बहुमान पाव. माझे मातेची सेवा करून बहुमान मिळव. नणंदा दीर यांची मर्जी संपादन करून त्यांची आवडती हो. सर्व देवतांच्या मनातील क्लेश नाहीसे करून लौकिक संपादन करण्याविषयी, वेदात सांगितलेली यज्ञयागादी कर्म करण्याविषयी आमच्या मनाला देव प्रवृत्त करोत. ही उदके आमच्या मनाला सन्मार्गाला लावोत. वायू आम्हा दोघांची बुद्धी एकमेकाविषयी दृढ ठेवो. एकमेकावर अनुरक्त हो. ब्रह्मदेवही आम्हा दोघांचे एकमत करो. सरस्वती देवी सुद्धा आम्हाला परस्पर अनुकूल वागण्याची बुद्धी देवो. या अर्थाचे मंत्र म्हटले आणि गृहप्रवेश होम पूर्ण झाला. पुन्हा एकदा गणपती पूजन, स्वस्तिवाचन, पुण्यावाचन करून लक्ष्मीपूजन कृष्ण आणि रुक्मिणीनं केलं आणि वर म्हणाला, हे वधू, माझ्या कुळामध्ये प्रजेसह कल्याण व्हावे म्हणून तू माझ्या घराची स्वामिनी आहेस. स्त्री ही घराची मालकीण आहे म्हटले. याकरता निरंतर दक्षतेने वाग. पतीशी संतुष्ट रहा. उभयता आपण वृद्ध होईतोपर्यंत एकमेकास अनुकूल वागू. कृष्ण आणि रुक्मिणीनं लक्ष्मीचं पूजन केल्यावर साक्षात लक्ष्मीच प्रगट झाली. आता रुक्मिणी लक्ष्मीच होती ना. लक्ष्मी समोर पाहिल्यावर रुक्मिणीला आरशात आपलंच प्रतिबिंब पाहावं असं वाटायला लागलं. अशा तऱ्हेने लक्ष्मीपूजनाचा विधी पूर्ण झाला. मग देवकीने परमामृताने भरलेली वाटी रुक्मिणीच्या ओठाला लावली आणि म्हणाली, सुनबाई, पोटभर संतुष्ट झालीस ना? रुक्मिणी म्हणाली, होय, या परमानंदाने मला संतोष झाला. कृष्ण सुखाने मी शांत झाले. तुमच्या सेवेला मी आले, मला हरिचरण प्राप्त झाले. मग बलरामाची पत्नी रेवती आली. आता ती थोरली ना, रुक्मिणी लहान, म्हणून उपदेश करण्याचा अधिकार बलरामाच्या बायकोला रेवतीला आहेच ना. थोरले जाऊ आहेत ना. रेवती म्हणाली, रुक्मिणी, तू कृष्णाला आता वरलंयस ना, आता सगळं तुलाच करावं लागेल. हा काही करणार नाही. हा जगाचं काम करत बाहेरच हिंडणार, तुझ्याकडे येणार सुद्धा नाही. आणि तसंच झालं. कधी होती द्वारकेत? द्वारकेचा राणा पांडवा घरी, मधून अजून कधीतरी घरी येत होते. सगळं संसार तुलाच करावा लागेल.
येथील रीत अशी आहे की सदैव समाधानी आणि प्रसन्न चित्त असावं. कृष्ण म्हणजे परमात्मा आहे. त्याच्याजवळ अष्टमहासिद्धीचा खजिना आहे. त्याच्याशी सोहमबुद्धीनं वागावं. सासू सासरे दीर यांच्याशी आदराने वागावं असा उपदेश करून रेवतीने स्वतःच्या हातातील रत्नकंकण रुक्मिणीच्या हातामध्ये घातलं. तसंच आपल्या गळ्यातील नवरत्नहारही रुक्मिणीच्या गळ्यात घातला. मूळ नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये एक अध्याय आहे, रेवतीने केलेला उपदेश. मग रुक्मिणी म्हणाली, जाऊबाई, तुम्ही मला जे शिकवलं ना ते मला समजलं, त्याप्रमाणे मी वागेन. नम्रपणे एवढं म्हटलं तरी सुद्धा मोठ्या माणसाला बरं वाटतं. वडिलाचं ज्यांचं पटत नाही त्याला मी सांगत असतो, तू काय करत जा, सकाळी उठलं की वडिलाच्या पाया पडत जा. त्यांचा निम्मा राग संपतो त्यातच. ते काहीही बोलले तरी एक शब्द उत्तर द्यायचं नाही. तुझा संसार सुखाचा होईल. उलट बोलला की सुरूच झालं मग तू मी रोज मारामाऱ्या. रुक्मिणीला रेवतीनं आलिंगन दिलं. द्वारकेमध्ये घरोघर आनंद झाला. लक्ष्मीपूजनानंतर वसुदेवाने वधूपक्षाला अपार आहेर केले. यादवांच्या औदार्याने सगळे वराडी भारावून गेले आणि विवाहाची गीतं गात गात सगळे आपल्या घरी गेले. अशी ही रुक्मिणी स्वयंवराची कथा. या कथेची मधुरता लाळ आणि ते अमृता, श्रद्धाभावे ऐकता गाता दोष घालवी चित्ताचे. अमृताला सुद्धा लाळ आणणारी ही कथा आहे, लोभावणारी. श्रद्धेनं भावनेनं जर ऐकलं गायलं तर चित्ताचे दोष जातात. पुरती सारे मनोरथ, मोकळा होतो साधना पथ. विरोधकही देतील साथ, शत्रुत्वासी टाकून या. रुक्मिणी स्वयंवर ऐकल्याने वाचल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात. साधनेचा मार्ग मोकळा होतो. विरोधक सुद्धा विरोध सोडून मित्र होतात. संतती संपत्ती सुकीर्ती, भाविकासी प्राप्त होती. आडली कामे तडी जाती, मांगल्याने कथाच्या या. जे भाविक आहेत त्यांना संतती संपत्ती आणि सुकीर्ती प्राप्त होते. जी कामं अडली असतील ती पूर्ण होतात. अल्पायु हो दीर्घायुषी, आरोग्य लाभते देहासी. कथा प्रभावे कुमारीसी, महत्वाचं, मनाजोगा मिळे पती. हे ऐकल्यानंतर अल्पायुषी दीर्घायुष्य होतात. देहाला आरोग्य लाभतं आणि या कथेच्या प्रभावाने कुमारीला मनाजोगता पती मिळतो. म्हणून मुलींची संख्या रुक्मिणी स्वयंवर ऐकायला जास्त असते. वाणी होईल आर्जवी, वक्ता होईल प्रभावी. बुद्धी प्रतिस्फूर्ती नवी, ये सामर्थ्ये कथेचा या. वाणी तुमची अर्जवी होईल सांगणाराची, वक्ता प्रभावी होईल, बुद्धीला नवीन स्फूर्ती येईल, असं हे कथेचं सामर्थ्य आहे. कल्पतरू वा चिंतामणी, प्रगटले कथेच्या रूपानी. भाविकासी ओळंगुणी, पावतेही झाले कामधेनू.
या कथेत ही कथा म्हणजे कल्पतरू आहे, कल्पिलेलं देईल. चिंतामणी आहे, चिंता दूर करेल. भाविकाच्या सगळ्या चिंता दूर होतील. होऊन या शुचिरभूत शंका न धरिता चित्तात. शुचिरभूत होऊन, आंघोळ करून, धूतवस्त्र घालून, मनामध्ये शंका न धरता, प्रेमानी भावनेनं सदोदित हे रुक्मिणी स्वयंवर वाचावं. शुभासनी वा देवमंदिरी वा श्री रुक्मिणीच्या समोरी भावे पाठ केला तरी अधिकाधिक फळ लाभे. चांगल्या आसनावर बसून पाठ करा किंवा देवमंदिरामध्ये जाऊन करा किंवा रुक्मिणी मंदिराच्या समोर करा, अधिकाधिक फळ प्राप्त होईल. अशी ही रुक्मिणी स्वयंवराची कथा अलौकिक आहे, महापाप जाळून टाकणारी आहे. याची अर्धमात्रा सुद्धा भवरोगाचा नाश करणारी आहे. ही मुमुक्षूची कुळदेवता आहे. संसार तापाने तापलेल्या माणसाला ही नवरसाने शांत करते. भावभक्तीने जर वाचली तर कानाची द्वारं उघडतात. जसजसा अर्थ कळत जातो तसतशी कथा अधिकाधिक गोड वाटू लागते. गोडपणाच्या गाठी पडल्या तर जीवशिवाच्या गाठी सुटतात. हो, या ग्रंथाने साक्षात रुक्मिणीची इच्छा पूर्ण झाली. तो ग्रंथ वाचणाऱ्या लोकांची इच्छा पूर्ण होईल यात नवल काय.